श्रीराम जय राम जय जय राम, 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 रघुपति राघव राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। आजचा पावन दिवस आहे. विशेष महिमा सगळीकडेच आहे. पण आज चैत्र नवमी, पक्ष शुक्ल पक्ष आणि वार बुधवार. खरं आपल्याकडे 7 वारामध्ये सोमवार जो आहे तो शिवाचा मानला जातो, मंगळवार गणपतीचा मानला जातो आणि अलीकडं सवासणीसाठी मंगळवार स्त्रियांचाही मानला जातो. पण बुधवार जो आहे तो श्रीरामाचा, श्रीकृष्णाचा आणि विष्णूंचा मानला जातो. पण 3 योग विशेष आहेत. सर्वात मोठा योग म्हणजे कुणीतरी हरिभक्त जो माझा असेल, कुणीतरी गुरुभक्त असेल, तो आजच्या दिवशी 3 गोष्टी करेल तर माझं रामरूप मी त्याच्या कुळामध्ये कुठंतरी प्रकट रूपानं अस्तित्वात आणून प्रचितीला देईन. अशी साक्षात भगवंताची तुलसी रामायण आणि वाल्मिकी रामायणामध्ये ग्वाही आहे. म्हणजे भगवंतानं ठणकावून सांगितलेलं आहे की मी त्या कुळामध्ये 3 पैकी एका रूपामध्ये प्रत्यक्ष दाखवीन. म्हणजे आपल्या भाषेत चमत्कार दाखवीन, चाणाक्ष दाखवीन. पण ते कुळ कुठलं असलं पाहिजे, त्या कुळाला मी प्रिय असलो पाहिजे. इथे कर्मकांड नको भगवंत म्हणले. ठीक आहे ना, कर्मकांड करण्यासाठी भरपूर पडलेत. आचार्य, ब्राह्मण, स्वामी, जंगम हे सगळे कर्मकांडीच पडलेले आहेत. पण पुढे ब्रह्मराक्षस होऊन ठेवले. लोकांची दिशाभूल करून आपलं पोट भरणं, आपलं पाकिट घेणं आणि निघून जाणं, तर त्यांची गती फार विचित्र सांगितलेली आहे पुढं. ठीक आहे ना. म्हणून हे माझ्या कुळामध्ये कोणी हरिभक्त असावा किंवा कोणी गुरुभक्त असावा आणि त्याने स्वतः मला प्रकट केलेलं असावं किंवा मी स्वतः त्याच्या पुढे प्रकट झालेलो असावं. म्हणून आज विशेष जी तुम्हाला सांगतोय ती नाम महिमा. कलियुगामध्ये 4 युगाचं वेगवेगळं साधन आहे आणि 4 युगामध्ये एकच साधन असेल काय तर ते नाम सांगितलेलं आहे भगवंताचं. कारण पृथ्वीवर मायावी वस्तू, मायावी आकार, मायावी रूप हे नामाशिवाय चालत नाही. म्हणून भगवंताचं म्हणणं असं आहे, मी कसा आहे, कुठे आहे, केवढा आहे हे जाणून घेण्यासाठी त्या कुळामध्ये कुणीतरी गुरु किंवा हरिभक्त असावा लागतो. आणि मग उमेश याती आदरे राम ध्यातो. मग साक्षात प्रभू रामचंद्रांचा जो इष्ट आहे शिव, तो आपल्या पत्नीसह कैलासामध्ये, मानस सरोवरामध्ये, काशीमध्ये 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आपल्या पत्नीसह या नामाचा गजर करतो. ते नाम आहे राम. जय जय. म्हणून ते नाम म्हणजे राम. तर राम मंत्र हे एवढं श्रेष्ठ का मानलं गेलं? आपल्याकडे राम राम पुरुष करतात, पण यूपीमध्ये, बिहारमध्ये, पुन्हा छत्तीसगडमध्ये, त्या परप्रांतामध्ये स्त्रिया सुद्धा पुरुषाला आणि पुरुष सुद्धा स्त्रीला राम राम करतात. ती राम महिमा काय आहे? असं देवताने सुद्धा विचारलं, मनुष्याने विचारलं, दैत्याने विचारलं, याची महिमा काय आहे एवढी? सहस्र नाम तुल्य श्रीराम नाम वरानने. भगवंताने जर एवढी सुटका दिली की काशीमध्ये जर कोणाचा मृत्यू होत असेल
अंतकाळ होत असेल तर तो साधवून देण्यासाठी माझ्या इष्टदेवतेकडून म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्रांच्याकडून मी एक दास रूपामध्ये त्याच्या सेवेसाठी मृत्यूच्या वेळी त्याच्या कानामध्ये रामनामाचा मंत्र करून त्याला मुक्त करत असतो. याचं कारण काय आहे तर साक्षात शिव म्हणतात मी माझ्या रामाचा दास आहे. ठीक आहे ना, मी माझ्या रामाचा दास आहे. आणि आपण तर म्हणतो हा सर्व देवामध्ये महादेव मोठा आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की शिवाचं जे इष्ट आहे ते राम आहे आणि रामाचं जे इष्ट आहे ते शिव आहे. का तर शिवाला विश्रामाची गरज आहे आणि विश्रामाची गरज ते म्हटले मला रामनामाशिवाय होत नाही. आणि प्रभूनं विचारलं रामरायांना तुम्हाला कशाची गरज आहे तर ते म्हटले की विश्रामामध्ये मला संपूर्ण हे पवित्र चराचर पवित्र दिसलं पाहिजे आणि मग त्या पवित्रतेसाठी मला माझ्या शिवस्वरूपाची ओळख झाली पाहिजे. जय जय. तुलसीदासांनी इथं सांगितलं तुलसी रामायणामध्ये की ही 2 अक्षर फार श्रेष्ठ आहेत, र आणि म, म्हणजे रा आणि म. त्यातलं एक अक्षर र हे छत्र रूपानं आणि दुसरं मकार रूपानं आहे, अनुस्वार रूपानं आहे. आणि ही 2 अक्षर जी आहेत ती सर्व अक्षरांच्या डोक्यावर राहते. सांगायचं राम रामाचा अर्थ एवढाच आहे की राम राम वैरत्व बी मिटवतं आणि राम राम ईश्वर तत्व बी प्राप्त करून देतो. पुढे याच अध्यायामध्ये सांगितले राम रूप दुई ईस उपाधी अकत अनादि सुसा मुझी साधी. तसं पाहिलं तर नाम आणि नामी दोन्ही एक रूप आहेत. म्हणजे कसं की एखाद्या वस्तूचं नाव घेतलं ते नाव आपल्या डोळ्यासमोर प्रकट होतं. आणि रूप बी प्रकट होतं. मग या नामामध्ये राम या नामामध्ये पहिल्यांदा शांती आहे, नाही पहिल्यांदा प्रेम आहे आणि नंतर शांती आहे रा आणि म मध्ये. तर हे असं आहे म्हटलं जसं शरीर चालायला लागलं की नाही की शरीराबरोबर सावली सुद्धा चालू लागते. राजा चालू लागला की त्याच्याबरोबर सेवक बी चालू लागतो. पती चालू लागला त्याच्याबरोबर पत्नी चालू लागते. गाय चालू लागले की त्याच्याबरोबर वासरू चालू लागतं. तसं प्रेम प्रकट झालं की शांती प्रकट होते आणि शांती प्रकट झालं की प्रेम प्रकट होतं. ते जे समजलं ना. मग आजचा दिवस एवढा महान का आहे रामाचा? चैत्र नवमी. तर हा चैत्र महिना असं म्हटलं जातं की उखाडा एवढा आहे ऐक नाही, वृक्षाला पान राहत नाही, पण या दरम्यान पाहिलं तर सगळीकडे पालवी आहे. असल्या उन्हाळ्यामध्ये वृक्षाला पान राहत नाही पण पालवी आहे. मग याला पाणी कोण घालतं? समर्थ रामदास स्वामी म्हणाले जसं कुणीही पाणी न घालता वसंत फिरून गेल्यानंतर चैत्र पालवीनं संपूर्ण बहर आलेला असतो, त्याप्रमाणे या नवमीला सगळ्या देवता प्रफुल्लित होतात. कारण आजच्या दिवशी रामरायांचा अवतार झाला होता पृथ्वीवर. कारण काय होतं तर कारण अनेक रामायणामध्ये दिले. ठीक आहे ना. कारण एकच होतं, श्रेष्ठ कारण त्यांनी एकच सांगितलं होतं की त्या काळात मनुष्य रूपाच्या आणि पुन्हा कौशल्याने दशरथाच्या रूपात त्यांनी कुठे आग्रह केला होता की प्रभू एकतर आम्हाला तुझं कर नाही तर तो आमचा हो, दोन्हीतलं तुला शक्य असेल ते. तर भगवंताने सांगितलं होतं की मीच तुमचा होतो, पण कशा रूपानं होतो तर तुमच्या इच्छेच्या रूपानं होतो. आणि ती इच्छा प्रकट केली की पृथ्वीवर अशा वेळेस मी येईन ज्यावेळेस मलाही गरज असेल आणि पृथ्वीलाही गरज असेल.
कथा भरपूर आहे. त्याच्या सांगायचा आशय रामाने एवढंच सांगितलेला आहे, तुलसीदासांनी आणि वाल्मिकीने सुद्धा, की ज्यावेळेस ती शक्ती अवतार घेते त्यावेळेस, अवताराच्या वेळेस आपल्याबरोबर आपली ती सगळी समुदाय सगळा घेऊन येते. ठीक आहे ना. आणि जसं एखादी नाटक मंडळी, तमाशा मंडळी आपलं सगळं सराजम घेऊन येतात आणि ते सगळं चालवतात, त्याप्रमाणे ते त्या पात्राला करावं लागतं. पण ते नाटक संपलं की सगळी एकाच ताटामध्ये बसतात, एकाच पंक्तीला बसतात, एकाच ह्याच्यात झोपतात. तशाच प्रकारचं हे आहे. आणि हे नाटक बघत असताना ते आपल्याला कधी नाटक वाटत नसतं, ते खरं वाटत असतं. जय जय समजला. हे नाटक बघत असताना आपल्याला नाटक वाटत नाही, ते खरं वाटतं. सिनेमा बघत असताना आपण 3 तास इतका एकाग्रतेनं बघतो की ते खरं वाटतं. आणि मग बघून झाल्यानंतर मग आपण म्हणतो चला ते काय नाटक होतं, ते काय पिक्चर होतं, ते दाखवायला लागतं ना. मृत्यूलोकात बी तसंच सांगितलेलं आहे. प्रत्येक जीवाला इथं जी जी ती लीला नाटक करावं लागतं. त्या नाटकामध्ये 2 गोष्टी पहिल्यांदा त्याने सांगितल्यात की 2 गोष्टी तुम्हाला नक्की कराव्या लागतील. एक तर खरंच माझं व्हायचं असेल तर निवृत्ती मार्गाने जावं लागेल. ठीक आहे ना. तुम्हाला माझंच व्हायचं असेल तर निवृत्ती मार्गानंच जावं लागेल. आणि माझं होऊन पुन्हा मृत्यू लोकातला बी तुम्हाला भोग भोगायचा असेल तर वयाची 50 पर्यंत तुम्हाला प्रवृत्ती मार्गाने जावं लागेल. ठीक आहे ना. भगवंतांनी 2 मार्ग सांगितलेत. नाम, पण प्रवृत्ती मार्गाने जात असताना पहिल्यांदा नामाचा आश्रय घ्यायचं सांगितलंय. मुंडलेकर महाराजांनी तेच सांगितलं. तुमची प्रवृत्ती नाश करायची असेल तर प्रवृत्तीमध्ये रागद्वेष असतो का नाही. आणि रागद्वेष तुमचा गेल्याशिवाय, तुमच्या मनातली ग्रंथी गाठ गेल्याशिवाय राम नाम तुमच्यामध्ये काम करणार नाही. राम करे न काम. थोडक्यात चांगला विषय सांगतो, यांच्या आधारानं तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं घ्या. ठीक आहे. ओम. ह्या सगळ्या भानगडीत मी पडणारच नव्हतो. कणकणी एकालपासून अभिषेक झाला की निघून जाणार होतो. पण चला, त्याच ज्या कामासाठी आलोय ते पहिलं. कणकणी आहे ते शरीराला आहे. नारायण. ठीक आहे. प्रवृत्ती मार्गाने जायचं असेल तुम्हाला, पहिली गोष्ट तुम्हाला हे काय आहे हे ते कळलं पाहिजे. कुठं आलोय ते कळलं पाहिजे. कुणापाशी बसलोय ते कळलं पाहिजे. अच्छा, इथं चुकलो तर पुढं काय होणार आहे हेही कळलं पाहिजे. आणि त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. नसला विश्वास तरी काय हरकत नाही. माऊली म्हणते, कोळशावर पाय पडला तर काळा होतो, पण इंगळावर पाय पडला तर भासतो. जय जय. 2 मार्ग सांगितले भगवंतानं. प्रवृत्ती मार्गाने तुम्हाला जायचं असेल तर या पुरुषांचा संग करा, नामाचा संग करा. नाम घेता 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 हळूहळू नाम घेता घेता त्याची गोडी लागली पाहिजे. आणि गोडी लागल्यानंतर ते नाव कुणाचं आहे त्याला बघायची ओढ लागली पाहिजे. नुसतंच नाम घेऊन काय करायचं, त्याला पाहायची बी ओढ लागली पाहिजे. आणि मग तो कसा असेल कसा असेल कसा असेल कसा असेल. जसं गर्भातलं बाळ 9 महिन्यानं कसं असेल, त्याचे नागडोळे कुणासारखे असतील, आईसारखे वडिलासारखे, हे जसं तिला अगोदर ओढ लागती त्याप्रमाणे माझ्या भक्ताला माझ्या दर्शनाची ओढ लागते. आणि मग नाम काय करतं म्हटले, प्रवृत्तीच्या द्वारा संस्काराला सुरुवात करतो. संस्कार. ठीक आहे. नाम जे आहे ते आज संस्कार घालतं आणि त्या संस्काराप्रमाणे आपल्याला चालण्याची इच्छा तयार होते. आणि आपली इच्छा पाहून भगवंत पुन्हा स्वतःची इच्छा प्रकट करतो. राम. पहिली गोष्ट, इथून जाणं नक्की आहे असं ज्याला वाटतं त्याने 2 मार्ग भगवंतांनी त्याच्या पुढे ठेवले. एक प्रवृत्ती आणि दुसरी निवृत्ती. खरोखर तुला उपरती आली असेल तर माझ्या बरोबर चल. खरोखर उपरती नसेल
तर ज्यांच्यात आहेस त्यांचे अनुभव घे. तू ज्यांच्यात आहेस ना, कुटुंब तुझं जे काय असेल ते छोटं मोठं, त्यांचा अनुभव घे. का तर त्यांच्या अपेक्षेच्या पूर्तीची तू एक मशीन आहेस. बस संपलं. जय जय काय, ठीक आहे ना. त्यांच्या अपेक्षेच्या पूर्तीची एक मशीन आहेस. यंत्र रूढा आणि माया, हे मायेचं एक यंत्र आहेस. बस. त्या यंत्राला चालवणारा कोण आहे त्याची ओळख तुला नाही. म्हणून एक तुला प्रवृत्ती मार्ग सांगितला, दुसरा निवृत्ती मार्ग सांगितला. निवृत्तीच्या मार्गाने जात असताना 3 गोष्टींची गरज असते. एक विरक्ती, ठीक आहे, दुसरा एकांत, एक विरक्ती, दुसरा एकांत, आणि तिसरे परिपूर्ण अंतर्मुक्ता. कोणाचं चांगलं ऐकू नाही तर वाईट ऐकू, पण तोंड उघडण्यासाठी इच्छाच नाही झाली पाहिजे. आणि मग ते निर्गुण तत्व तुमच्या श्वासावर खेळू लागतं, असं राम म्हणते. तो मी निर्गुण राम तुमच्या श्वासावर खेळतो, आणि जिथं पाहिजे तिथं मी प्रकट होतो. जिथं पाहिजे तिथं तुम्ही मला गुप्त करू शकता. जिथे पाहिजे तिथं तुम्ही गुप्त होऊ शकता, जिथे पाहिजे तिथं तुम्ही प्रकट होऊ शकता. एवढं सामर्थ्य असतं त्यात. पण आपण संस्काराच्या मार्गाने जातोय का? नाही का? जातोय का? आपण नाही. का जात नाही माहितीये का? तर भिडेला चेपलोय आपण. जीव हलकट कसा आहे, तो भिडेला चेपलेला आहे. पाहुणी रावळी काय म्हणतील, ठीक आहे ना, भावकी काय म्हणेल, पण तो काय म्हणेल, गुरु काय म्हणतील, काहीच नाही. मग जीव हलकट काय आहे, तर त्याला हलक्या गोष्टीची इच्छा आहे, ठीक आहे ना, म्हणून तो हलकट आहे. जितकी खालची वस्तू तितका जीव खाली. म्हणून त्या जीवाची भ्रमंती जीवाकडूनच होत असते, शिवाकडून नाही. म्हणून प्रभू म्हणतात माझा जो इष्ट आहे तो राम आहे, आणि राम म्हणतात माझा जो इष्ट आहे तो शिव आहे. शिव पवित्र आहे आणि राम विश्रामी आहे, ठीक आहे ना. जय जय राम. प्रवृत्ती मार्गाने जात असताना सुद्धा संस्काराची गरज आहे, आणि निवृत्तीच्या मार्गाने जाताना सुद्धा संस्काराची गरज आहे का नाही. जन्माला येताना सुद्धा संस्कार आहेत, आणि मृत्यूच्या वेळी सुद्धा संस्कार आहेत, आणि मधी सुद्धा संस्कार आहेत. म्हणून प्रवृत्ती मार्गाचे 3 संस्कार सांगितले. प्रवृत्ती मार्गामध्ये संत संघ पहिला श्रेष्ठ संघ सांगितला संस्कारासाठी. संत संघ का तर तुमची उणीव धुवून काढतो आणि श्रेष्ठत्व तुमच्यामध्ये परिधान करतो. पहिला संघ श्रेष्ठ संघ संत संघ सांगितला, ठीक आहे ना. दुसरा शास्त्र संघ सांगितलं, म्हणजे हे जमत नसेल तर ते. दुसरा शास्त्र संघ सांगितलं. सकाळी, संध्याकाळी, आणि अगदीच नसेल तर झोपण्याच्या पूर्वी. मी जे आत्मारामगिरी महाराजांच्या बशी होतो त्यावेळेस रात्री 9:30ला ज्ञानेश्वरी त्यांच्या त्या मंदिरात उघडली जायची, आणि 1 नाही तर 2च ओवी त्यांचा तो पुतण्या वाचायचा आणि लगेच ग्रंथ बंद करून नमस्कार करून वर ठेवायचा. मी महाराजांना विचारलं, म्हटलं हे काय आहे? तर म्हटले संस्कार. मी संन्यासी आहे, माझा पुतण्या संन्यासी आहे, पण मंदिर संन्यासी नाही ना, देव संन्यासी नाही ना. मग त्या दोन्ही ठिकाणी येणाऱ्याला संस्कार घडावेत म्हणून त्या ज्ञानेश्वरीची 1 नाही तर 2 ओवी वाचायच्या आणि वर ठेवून टाकायची. म्हटलं यातून लाभ काय? तर म्हटले सूर्य उगवतो आणि मावळतो, चंद्र उगवतो आणि मावळतो, त्या दोघांना लाभ काय? काहीच नाही. तसं संन्याशाला लाभ काय, मंदिराला लाभ काय? तर येणं जाणाऱ्याला संस्कार घडावेत म्हणून म्हटलं हे शास्त्र संघ ठेवलेलं आहे. की जर आलेच कुणी तर 4 ओव्या, 8 ओव्या, 10 ओव्या,
नाही कुणी आले तर एक नाही तर 2 ओव्या आणि पुन्हा ग्रंथ बंद ठेवायचं. जसं महाराज म्हणले एक तरी माळ करा, नाही का, आणि नामदेव महाराज म्हटले एक तरी ओवी वाचा, नाही अनुभवा. म्हणून दुसरा संघ सांगितला शास्त्र संघ. थोडं का होईना करा, एक काहीच नाही तर 2 मनाचे श्लोक वाचा, एक मनाचे श्लोक वाचा, बस त्याच्यामध्ये शांत राहा. गीतेचा एखादा श्लोक वाचा, त्याच्यामध्ये शांत व्हा. का, हे कधीही वाया जात नाही. म्हणजे झाडाला मारलेला दगड त्यानं फळ नाही पाडलं, पान नाही पाडलं, काय हरकत नाही, पण तर झाडाला तरी लागला, आहे की नाही. आणि आकाशामध्ये उधळलेली धूळ आकाशाला लागत नाही, आहे की नाही. पण तरी बी आपण म्हणतो मुठभर माती आकाशामध्ये टाकली तर ती शेवटी माती जशी आपल्याकडेच येते, तसं आपण केलेलं पुण्य आणि आपण केलेलं पाप हे शेवटी फिरून आपल्याकडेच येतं. जय जय. दुसरा जो संघ सांगितला तो शास्त्राचा सांगितला. पहिला संतांचा सांगितला, दुसरा शास्त्राचा सांगितला. आणि तिसरा जो संघ सांगितला तो सज्जनांचं सांगितलं. तिसरा भेटला तर सज्जनांचाच संग कर, नाही भेटला तर एकटा राहा. मना सज्जना सज्जनी वस्ती कीची, मना सज्जना सज्जनी, मना सज्जना राघवी वस्ती कीची. अगदीच नसेल कोणा भेटत, कोणी तुला सज्जन भेटत नसेल, एकटा राहा. पण सज्जनाशिवाय कुठे बसू नकोस. हे 3 ठिकाणी 3 संस्कार सांगितले. निवृत्ती मार्गाने तुला यायचं असेल किंवा प्रवृत्ती मार्गाने यायचं असेल तर हे तुला मार्ग सांगितले. पण ही शेवटची संधी आहे 84 लक्ष योनीमध्ये. म्हणून नाम आणि रूप ह्या माझ्या 2 उपाध्या सांगितल्या भगवंतानं. मला ज्यावेळेस इथं पृथ्वीवर यायचं असेल, आता पुढचं जे युग आहे ते सतयुग आहे, आणि आत्ताच्या युगाचा शेवट जो आहे तो कल्की अवतारण आहे. मला ज्यावेळेस इथे यायचं असेल तेव्हा मी कुठलं रूप धारण करायचं हे भक्ताच्या अधीन आहे मी, ठीक आहे ना. मी माझ्या अधीन नाही, मी भक्ताधीन असल्यामुळं त्याला अपेक्षित रूप मी घेऊन येत असतो. आणि ज्या प्रवृत्ती मार्गाने जात असताना ज्या नामाचा आश्रय घेतलाय तेच नाम मी घेऊन येत असतो. म्हणून ह्या मला 2 उपाधी आहेत, आणि ह्या दोन्ही उपाधी आहेत यांच्याबद्दल काही बोलता येणार नाही. म्हणजे आता पुढच्या युगात, या पुढच्या सतयुगामध्ये मी कुठला अवतार घेणार आहे हे अनिर्वचनीय आहे, हे सांगता येत. ठीक आहे. जसं आपल्याला समजा मुख्यमंत्री आपलं पंतप्रधान म्हणले की मी पुकळेवाडीत येईन, पण कधी ते सांगता येते. पंतप्रधानांनी पुकळेवाडीत का, ते काय पृथ्वीवर नाही का. जय जय. ऐक नाही. तसं भगवंत म्हणते माझी जर इच्छा झाली तर मी साधूच्या ठिकाणी सुद्धा प्रकट होईल. प्रकट व्हायचे, अयोनी संभव त्यांना जन्म घ्यायचा आहे. मी कशातून बी जन्म घेईन, मी कुठेही जन्म घेईन आणि मी कधीही जन्म घेईन. म्हणून ही अनिर्वचनीय माझी 2 रूपं आहेत, आणि आत्ताची नाहीत, अनादी आहेत, अनादी काळापासून, अनादी अनंत हा. आणि ही शुद्ध भक्तीनं, शुद्ध बुद्धीनंच याचं स्वरूप संत संघानं जाणलं जातं.
मग हा श्रेष्ठ संत संघ काय एवढा सांगितला आजच्या दिवशी चैत्र नवमीला संत संघ का श्रेष्ठ सांगितला? तर त्या संघाचा गुण भगवंत म्हणतात मी ज्या वेळेस पृथ्वीवर येतोय त्यावेळेस घेतलेला होता, म्हणून मी इथं आलो आणि ह्या सृष्टीकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर मी अंतःपुरामध्ये गेलो दरबारामध्ये आणि मलाच असं आश्चर्य वाटलं की आपण इथं पृथ्वीवर आलोय तर चला एकदा संत संघ आपल्याला पूर्वीसारखा घडला पाहिजे, म्हणून या विचारामध्ये एकाग्रतेनं मी अंतःपुरामध्ये बसलो आणि ह्या सृष्टीतली उलतापालत पाहिली आणि इच्छा झाली की एकदम भ्रमंतीला निघून जावं. संत संघाचं निमित्त करून प्रभू भ्रमंतीला 2 वर्ष फिरून बी आले आणि फिरून आल्यानंतर पुन्हा अंतःपुरामध्ये बसले. आपल्या मुलाला काय झालेलं आहे या विचारानं आई अस्वस्थ होते, कौशल्या, दशरथ अस्वस्थ होते, सर्व कुटुंब अस्वस्थ होतं आणि पुन्हा कुटुंबानं विचारल्यानंतर की तू आजकाल बोलत नाहीस, गप्प बसतोस, एकटाच राहतोस आणि सतत तुझी योगिक अशी क्रिया प्रक्रिया दिसत असते, तर तू आम्हाला सांग आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो. भगवंतांनी सांगितलं मी कोण आहे, कसा आहे, केवढा आहे तुम्हाला माहीत आहे, पण तरी बी तुमच्या राजमहालामध्ये माझं मन लागत नाही. मग ती लीला ज्याप्रमाणे वाल्मिकीने लिहिली, बाकी संतांनी गायली, त्याप्रमाणे पुन्हा वनवास घडला. वनवास घडण्याचं कारण पूर्वीचं हे झालं. या सगळ्याच्या पाठीमागं भगवंत म्हणतात फक्त मला संत संघ कायम श्रेष्ठ होता, हे निमित्त होतं फक्त बाहेर पडणं. जे बाहेर पडणे हे निमित्त होतं. मला संत संघ पहिल्यापासून श्रेष्ठ आहे. यत्र योगेश्वर, जिथं माझे भक्त संत गायन करते मी तिथंच असतो, बाकी कुठं नसतो. सांगायचा तुलसीदासांचा इथे अकत अनादी सुसामुजी झाली. मी अगदी साध्या लोकांना दर्शन देत असतो, जे योग्यांना सुद्धा देत नाही. मग पाहतो काय त्यातलं मी, तर त्याची गोडी, माझ्याबद्दलची त्याची गोडी आणि त्याचं खरेपण, दोनच वेगळे, खरेपण आणि गोडी, बाकी काहीच बघत नाही. तो कुठला आहे, जात कुळ गोत्र देतो काय, काहीच बघत नाही मी. त्याचं खरेपण आणि त्याच्यातली गोडी. खरेपण म्हणजे याच्यातून त्याला काय पाहिजे का मीच पाहिजे नाही, तर मग आता सगळीकडे सिस्टम कामापुरता मामा. मग ते तुमचा साधू समाज असो नाही तर मग संत समाज असो नाही तर कौटुंबिक असो, काम झालं की संपलं. म्हणून ओळखीला हरी तो धन्य आहे. किंवा नाथांनी सांगितलं आवडीने भावे त्यांचंच पद. बरं, मग प्रवृत्ती मार्गाने भगवंत म्हणते जात असताना ह्या 3 संस्काराच्या प्रमाणे शेवटी संत संघाच्या निमित्तानं आधी बी संत संघ घडतो, नंतर बी संत संघ घडतो. पण नंतर संत संघ घडतो त्याला संत संघ म्हणत नाहीत, तो साधू संघ घडतो. ठीक आहे ना. आधी घडतो तो संत संघ आणि नंतर घडतो तो साधू संघ. का तर क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो बी साधू आणि तो बी साधू. ठीक आहे. म्हणून एक 80, 90, 100 वर्षाचा महात्मा जरी असला आणि एक नवीन मुलगा संन्यासी होऊन गेला असला तर ती एकमेकाला आदर म्हणते, आव जे आव महात्माजी आव. अरे एक गोरोबा काकांच्या वयाचा, एक माऊलींच्या वयाचा, पण महात्माजी आव. मार्ग दोन्ही बी श्रेष्ठ आहेत, पण पहिला मार्ग आपलं आयुष्य गमावून बसतो, प्रवृत्तीचा मार्ग आयुष्य गमावून बसतो. समजते ना. आणि शेवटी उपरती एवढा पश्चाताप होतो की आता नेमकी वाट, ज्या वाटेनं आपण सत्याच्या वाटेनं प्रकट व्हायचं होतं ते आपण लोप पावतो. बरं.
जय जय रघुवीर. मग पहिल्या प्रवृत्ती मार्गानं म्हणजे नामस्मरणाच्या मार्गाने जात असताना, प्रेमाच्या मार्गाने जात असताना शेवटी मी त्याच्या पदरी एक ज्ञानाचा कोश, ज्ञानाचं पुंज, ज्ञानाचं पुष्प घालतो आणि मग मी त्याला दाखवून देतो की तू कोण आहे आणि मी कोण आहे. दोघांची ओळख झाल्यानंतर, दोघे एक झाल्यानंतर, दोघांचा कोश एकच झाल्यानंतर कधी मी त्याच्या पुढे येतो, कधी तो माझ्या पुढे प्रकट होतो. ठीक आहे ना. जसं एकाच महिन्यात आता हनुमान जयंती बी येते ना आणि रामनवमी बी येते. कधी मी त्याच्या पुढे प्रकट होतो, कधी तो माझ्या पुढे प्रकट होतो. कधी मी त्याचा सेवक होतो, कधी तो माझा सेवक होतो. आणि ही अनादिकालची आमची जोडी आहे. ही जोडी कुठली तर म्हणायला जीवा शिवाची, सगुण निर्गुणाची. पण या दोन्हीचं रूप जर पाहायला गेलं तर निर्गुण श्रेष्ठ आहे का सगुण श्रेष्ठ आहे हे कुणाला आजपर्यंत म्हणले सांगता आलेलं नाही. का बरं तर प्रेमाच्या पोटी आम्ही प्रकट होतो आणि शांतीच्या पोटी अप्रकट राहतो. ठीक आहे ना. शांतीच्या इच्छेनं अप्रकट राहतो आणि प्रेमाच्या इच्छेनं प्रकट होतो. म्हणून आमची ही दोन रूपं आहेत. आहे आमची सगुण निर्गुणाची आणि जीवाशिवाची जोडी. ठीक आहे ना. जिथे पृथ्वी आहे त्याच्यावर आकाश असेल ना. पृथ्वी जिथे आहे, राम चालू आहे का? हो. नारायण ऐकायचे? बाहेर ऐकायचे का? बाहेर 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 ऐकायचे का? राम, जिथं पृथ्वी आहे तिच्यावर आकाश असलंच पाहिजे है ना. आणि जिथपर्यंत आकाश आहे तिथपर्यंत पृथ्वी असलीच पाहिजे. हे जसं जड आणि सूक्ष्म असं चेतनाचं हे जसं गणित आहे तसं जीव जिथे आहे तिथे मी असलोच पाहिजे. ठीक आहे ना. अरबो खरबो शिष्य असू द्या एखाद्या गुरुला, पण एक जरी साक्षात्कारासाठी राहिला असला तरी मला यावंच लागतं. हे जसं अध्यात्मातलं गणित आहे ठीक आहे ना पंत, तसं जिथं जीव आहे तिथं माझं अस्तित्व असलंच पाहिजे. तसं हे जसं सगुण आहे तसंच निर्गुण बी आहे आणि जसं निर्गुण आहे तसंच सगुण बी आहे. पण ते कसं आहे सांगायचं म्हटलं तर ते तुम्हाला अनुभवता आलं पाहिजे, तेव्हा मला सांगता येईल. म्हणजे मोठ्या व्यक्तीसाठी स्वयंपाक बनवायचा, बाळासाठी स्वयंपाक नसतो. जय जय. बाळासाठी स्वयंपाक नाही, मोठ्या माणसासाठी स्वयंपाक आहे. तसं तुमची अपार इच्छा प्रकट झाली पाहिजे, मग त्यावेळेस मी प्रकट होईल. तळहातावरचा एखादी वस्तू आपण जर तळहातावर उघडी धरली तर ती आपल्याला स्पष्ट दिसते, कळते. त्याप्रमाणे भगवंताचं सगुण रूप आहे. आणि मुठीत जर आपण धरलं तर मुठीत काय म्हटलं तर काही कुणाला सांगता येत नाही, अंदाज असतो. त्याप्रमाणे निर्गुण रूप आहे असं सांगितलंय. ठीक आहे ना. पण दोन्ही हातातच आहे, हातावरच आहे. एक हातावर आहे, दुसरं हातात आहे. त्याप्रमाणे भगवंत इथं सांगतात की हे जर खरोखर तुम्हाला रूप पाहायचं असेल दोन्हीतलं कुठलं सगुण किंवा निर्गुण, तर संत संघानं सगुण रूप लवकर कळतं आणि साधू संघानं निर्गुण रूप कळतं. समज घ्या ना. कळतंय ना. निर्गुण रूपाची ओळख करून घ्यायची असेल तर साधू संघच पाहिजे
आणि सगुण रूपाची ओळख करून घ्यायचं असेल तर संत संग घडलं पाहिजे. पहिली गोष्ट अशी की या मृत्यू लोकातून तुम्हाला मोकळं जायचंय का पूर्ण होऊन जायचंय हे तुम्ही स्वतः ठरवायचंय. कारण जायचं वय झालं तरी प्रवृत्ती नाश पावत नाही. अशा लोकांचा संघ साधू कधीच करत नाही, सतशिष्य कधीच करत नाही. मग त्याच कुळामध्ये तसा एखादा जन्माला आला तर त्याला याला त्यावर लाथ मारावी लागते. समजते कधी भिडेला चेपल्याला कधी परमार्थ करू शकत नाही. म्हणून तुकोबाराने सांगितलं लज्जा, भय आणि संकोच या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही माझे कधी होऊ शकत नाही. माझे लज्जा, भय आणि संकोच तुम्हाला ह्या माझ्याकडे येऊ देणार नाही. भिडेला चेपवतील. पण ही 2 रूपं माझी आहेत. या 2 रूपात तुमची योग्यता तुम्ही पहा, आवड बघू नका. ठीक आहे ना. आवड बघून ती वस्तू आपल्याला लगेच प्राप्त होत नाही. आपली योग्यता असावी लागते का नाही. इथे आपल्याला सरपंच व्हायचं म्हटलं तर कोणी निवडून देत नाही. आणि आता तिकीट भरायला गेले होते सातारला, अपक्षामधनं म्हटलं, मागे एक टेम्पोवर बी लोक नव्हते, पण तरी बी इच्छा त्यांनी प्रकट केली तर गेले. राम भगवंत म्हणते ते हे पहा, हे एक मनुष्याला संधी दिलेली आहे. आनंदात राहायचं, सुखात राहायचं का दुःखात राहायचं. तिन्हीचा अधिकार एकटा, तिन्हीचा अधिकारी एकटाच आहे. सुखात राहायचं असेल तर रजोगुणी लोकांचा संग कर. ठीक आहे ना. दुःखात राहायचं असेल तर तमोगुणी लोकांचा संग कर. आनंदात राहायचं असेल सत्वगुणी लोकांचा संग कर. कारण हे माझं नाम आणि रूप, माझं नाव आणि रूप हे हळूहळू संबंध येता येता, संग घडता घडता तुमच्या जिभेवर आणि डोळ्यावर ते खेळू लागतं. आणि मग ते तुमच्या अंतःकरणामध्ये ते प्रकट होऊ लागतं. अंतःकरणामध्ये राम म्हटलं की डोळे बंद केले तेच रूप आपल्याला आत निर्गुण सगुण रूपात दिसू लागतं. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. आता ही रामललाची अयोध्येमध्ये स्थापना झाली की नाही रामाची, तर त्या व्यक्तीनं सांगितलं की मी हे रूप बनवलेलंच नव्हतं. आणि हे रूप बनवलं तर मी कधी कसं बनवलं हेही मला माहीत नाही. पण मला एवढी खात्री आहे की हे डोळे मी बनवले नव्हते, आतले बिंदी वगैरे मी बनवले नव्हत्या. आणि ज्यावेळेस पट्टी काढली तर पट्टी काढली असं तर म्हणते त्या देवतेला म्हणजे रामलला त्याच्या पुढे आरसा ठेवला होता मोठा, म्हणजे आपलंच रूप आपण पाहावं म्हणून समोर आरसा ठेवला होता. तर तो आरसा ज्या ब्राह्मणानं धरला होता तो ब्राह्मण सुदैवानं मराठी होता. ठीक आहे ना. मराठी असून तो साक्षात महाराजांचा भक्त होता, गोंदवलेकरांचा. त्याचे तुकडे झाले सगळे आरशाचे, खळकन एका सेकंदात. पट्टी काढली आणि तुकडे झाले. आणि त्या ब्राह्मणानं काही नजर मिळवायची नसते. अगदी एवढं म्हणते की पिढीजात आंधळा होतो तो. हा तेच पाहायचं नसतं, ते सहनच होत नाही पाहायचं काय. तर त्या आरशाच्या सगळ्या ठिकऱ्या झाल्या म्हणला तो. आणि तेवढंच नाही, त्याच्यानंतर मी बाहेर आलो तर मी ज्या प्रकारे सेवा दिली तिथं, त्या सेवेनं प्रसन्न होऊन एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि माझ्या कार्याबद्दल जरा माझी स्तुती केली आणि म्हटले तू रामाला काय मागितलंस. त्याने सांगितलं रामाला काय नाही, तुझी भक्ती दे म्हणून सांगितलं, तुझं नामाचं प्रेम दे एवढंच मागितलं. मग त्या व्यक्तीनं मला गळ्याला लावलं आणि गळ्याला लावून बाजूला जेव्हा झालं तर मी बघतोय त्यांना जाताना तर ते महाराजच होते.
आणि मी रडायला लागलो. समोर गोष्ट घडलेली, ते माझे महाराज असून. भगवंत इथे सांगतात नावाच्या रूपात म्हणजे सगुणात किंवा निर्गुणात माझी इच्छा आहे, त्याची योग्यता आहे, मी प्रकट होतो. कारण राम नाम मणिदीप धुरू जिह देहरी द्वार, ज्याला खरोखर बाहेर बी प्रकाश पाहिजे ना आत बी प्रकाश पाहिजे, त्यानं आपल्या मुखामध्ये सारखं नाव ठेवायचं. म्हणजे बाहेर सगुणाचं दर्शन करायचं असेल आणि आत निर्गुणाचं दर्शन करायचं असेल तर तुझी इच्छा. ठीक आहे ना. शास्त्रामध्ये असं म्हटलंय, ओमच्या द्वारा निर्गुणाचं दर्शन आत होतं, रामाच्या द्वारा सगुणाचं दर्शन बाहेर होतं. ठीक आहे. मग हरिओम मंत्र काढला, ओम नमः शिवाय मंत्र काढला. कुठे ओमला पुढं घातलं, कुठे ओमला मागे घातलं. पण असं शास्त्रात म्हटलं जातं की ज्या मंत्रामध्ये ओम नाही तो मंत्र पूर्ण नाही. शास्त्र असं बी बोलतं आणि तसंही बोलतं, आहे की नाही. डॉक्टर म्हणतो इथं इंजेक्शन घ्या आणि घरी जाऊन गोळ्या खा, आहे की नाही. जय जय रघुवीर राम. काय सांगितलं? हा नाही ते पण कशावर तुम काय सांगताय, आहे की नाही. ओम पुढे बी घातलाय शास्त्रानं. अरे हे ओम यज्ञ यज्ञ इकडेही घातला. ओम शांती शांती इकडेही घातला. कुठे पुढे कुठे मागे घातला. ओम नमः शिवायला घातला, हरी ओमला घातला. पण रामला काहीच घातला नाही, मागे बी नाही. का? का घातलं नाही माहिती? तर साक्षात शिवजीनीच मना केली, मला तुमच्यात राहू द्या, मागे बी नको आणि पुढे नको. कधी कधी आपल्या इष्ट देवतेचं असं ऐकावं बी लागतं. कधी कोण म्हणते आम्ही आज येऊ का उद्या येऊ. मग आम्ही सांगतो की आज नको उद्या ये, उद्या नको मी आज ये, मी उद्या नाही आज ये. आणि व्यक्ती आवडीची नसेल तर सांगतो येऊच नको, मी इथे नाही 4 दिवस. जय जय समजते ना. आवडीची सांगतो नको का, तर संस्काराची खूप कमी झाली. समजले ना. साधू तुम्हाला टाळतो समजायचं तुमचं दुर्भाग्य जन्माला यायला लागलं. साधूनं तुमचा आवेर केला की नाही समजायचं तुमचं पाप भरपूर वाढलेलं आहे. ठीक आहे ना. तो टाळतोय समजायचंच तिथून आपलं पाप वाढलेलं आहे ना, आपण नरकाच्या वाटेने चाललेलो आहे. साधू असेल किंवा संत असेल किंवा गुरु असतील किंवा महात्मा असेल, तुम्हाला टाळतोय म्हटलं की समजायचं बस पाप वाढलेलं आहे. आणि नक्की खात्रीनं आपल्याला पुढे काय म्हणते, सुकृत निंदक मंदमती आत्महन अधोगती जाईल. आपण अधोगतीच्या मार्गाने चाललो. हे का सांगते, म्हणून दीपधरी म्हणजे उंबरट्यावरच देवा ठेव की बाहेर बी दिसू दे आणि आत बी दिसू दे. संतोष ऐकतोय का? तू बाहेर आहे म्हणून सांगतोय. उंबरट्यावर दिवा ठेवला तर अंगणातलं बी दिसतं आणि घरातलं बी दिसतं. तसं भगवंताचं नाव जर तुमच्या मुखात येत असेल, श्वासावर येत असेल, तर समजायचं तुम्ही निर्गुणाकडे बी चाललेला आहात किंवा सगुणाकडे बी दोन्हीकडे एकीकडे तरी चाललेला आहात. म्हणजे तुम्हाला निर्गुणाचं तरी दर्शन, तुम्हाला शांतीची तरी गरज आहे किंवा तुम्हाला प्रेमाची तरी गरज आहे. ठीक आहे ना. का बरं? तर हा मृत्यूलोक आहे आणि मधी लकीर आहे मृत्यूची. एक जन्म, दुसरा मृत्यू आणि तिसरा जन्म. 2 जन्माच्या मध्ये मृत्यू आहे. मग जीवाचा स्वभाव असा झाला की परिणामाचा विचार नंतर करतो, पण सत्सद्बुद्धी जागी झाली तर परिणामाचा विचार आधी करतो. भगवंत म्हणते मी
सगुणातनं बी तुझं रक्षण करतो आणि निर्गुणातनं बी तुझं रक्षण करतो. पण निर्गुणातल्या रक्षणाकडं खूप उशिरा उपरती होते. म्हणून ह्या जिभेवर जास्ती करून तुम्ही माझं नाम खेळवा. आणि हे नाम खेळवण्यासाठी समर्थांनी काय केलं, ब्रह्मनिष्ठ पुरुष आत्मज्ञानी असून सुद्धा अखंड स्मरणिका फिरत होती. भिक्षेला जाताना म्हणजे उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त शौच मलमूत्र विसर्जनाच्या वेळेस बंद होतं, आता अखंड स्मरणिका चालली. का तर हे ब्रह्मदेवानं रचलेला हा प्रपंच मायावी आहे. इथं आल्यानंतर जीवाला खरा वाटला, पण शिवाला कधीच खरा वाटला नाही. मग इथून तर जायचं आहे. मग तुम्हाला खरा वाटावा म्हणून इथं वैराग्य येईल अशा अशा घटना तुमच्या माथी लिहून दिल्या. ठीक आहे ना, माथी तुम्हाला वैराग्य यावं म्हणून तुमच्या घरामध्ये अशा अशा घटना घडवून आणल्या. ठीक आहे ना, ती आपली वाईट कर्म चांगली कर्म हा विषय सोडून द्या. भगवंत म्हणते माझा माझ्याकडेच यावा म्हणून मी अशा अशा प्रकारच्या घटना घरामध्ये घडवल्या. का तर कमाल आहे. तुम्हाला उदाहरण सांगू काय, लग्न झाल्यावर म्हणते कुठं जायचं नसतं आहे की नाही. लग्न झाल्यावर कुठं 6 महिना कुठं जायचं नसतं. 6 महिन्यात 15 दिवस डाब्यावर जेवून येतील, तिथं चालतंय. जय जय काय कमाल आहे की नाही. 6 महिन्यात कुठं कुठं ते सगळं चालतं. भगवंत म्हणते प्रपंचात आल्यावरच परमार्थाला अटी घालतो हा. ठीक आहे ना, आलो असतो पण असं आलो असतो. माऊली म्हणते ऐशिया सुतगाव घे, ह्यालाच फक्त सुतका आहेत, बाकी कोणाला नाहीत. कारण हे पाप ज्याचं पाप अधिक त्याला सुतक जास्ती, माऊलींच्या भाषेत. ठीक आहे ना. ब्रह्मदेव म्हणतात की हे मायावी प्रपंच रचला, पण याला खरा समजून याला भोगमय समजून आपलं पुढचं चौर केवढं मोठं अहित झालंय, इकडे त्याची एक नजर बी नाही. मागे सांगितलं का नाही, एकदा साधूची नजर फिरली ना खराटा फिरला. जय जय सगळ्या घरादारावर खराटा फिरला. वक्रदृष्टी तुमच्या त्या पत्रिकेत तर कोण कुठला वक्री, हा त्यात एका घरात 3-4 आले की सगळी वक्री. मग त्यात प्लेटो म्हणजे एकदम स्फोटच. ब्रह्मदेव म्हणतात की मी हे रचलं होतं कशासाठी, आणि त्या रचनेला ह्यानं खरं समजून आणखी एक आपली वेगळी रचना तयार केली. बरं का, म्हणजे राजमहल आहे, पण त्या राजमहलामध्ये एखादा उंदीर कुठून तरी शिरला त्या गोडाऊनमधनं राजाच्या, आणि त्यातनं शिरला. ते उंदीर इतका मोठा झाला की बाहेरच निघाईना. गेलं होतं पिल्लू आत, ते राजाच्या दरबारातलं सगळं खाऊन 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 इतकं मोठं झालं की त्याला बाहेरच पडाईना. तसं इथं हा मायावी जीव आला होता आणि करता करता मी माझं करता करता इतका मोठा झाला की काय तो आमदार खासदार आमका मंत्री एसपीन डीजीन आयजीन काय काय झाला, आणि त्याला जगच सोडू वाटेना, देह बी सोडू वाटेना. लाख उपाय केले पण मरणापासून काय कुणी वाचवेना. बरं का, लाख उपाय केले. अंबानी सारखे आहे की नाही, म्हणले एका सेकंदाला करोड रुपये देतो अंबानीला वाचवण्यासाठी. सेकंदाला करोड रुपये देतो, पण काहीच नाही घडलं आहे की नाही. आणि पण ते इथं अंगावर कॅन्सर घेऊन फिरते, काहीच होईना झाले. जे जे कॅन्सरचा माणूस आहे, आत्ता मरेल म्हणते मग मरेल कोणते नाही, अजून काय होत नाही. कमाल आहे की नाही. किती जण आहेत, 5-6 जण आहेत माझ्याकडे तसले, कोणालाच काय होत नाही.
राम. भगवंत म्हणतात हे ब्रह्मदेवानं बनवलेलं होतं, ठीक आहे. ब्रह्मदेवानं बनवलेल्या प्रपंचामध्ये पूर्णपणे आपल्याला बाहेर पडता यावं म्हणून अशा अशा प्रकारच्या आपल्या आपल्या भक्तासाठी तशा घटना घडवून आणल्या आणि त्याच्या आतमध्ये वैराग्य जागं केलं. कधी आईकडून, कधी बापाकडून, कधी बायकोकडून, कधी नवऱ्याकडून. आहे की नाही? ज्यांनी लिहिलंय त्यांना बायकोकडून वैराग्य जागं झालं. तुलसी रामायण आहे की नाही? किंवा तुकोबांना बायकोकडून जागं झालं म्हणायचं आहे की नाही? माऊलींच्या कुटुंबाला समाजाकडून जागा झालं. भगवंत म्हणतात हे असं सुंदरपैकी एक निर्माण केलं होतं हे मायावी, याला यानं खरं मांडलं आणि वैराग्याची उपज ह्याची पुसली गेली. पण तरी मी भगवंत दयाळू आहे. आपल्या भक्तासाठी आणि आपल्या ज्ञानीयोग्यांच्यासाठी त्याने पुन्हा अशीच रचना केली की जेणेकरून त्याचं वैराग्य त्याच्यात प्रकट व्हावं आणि मुक्त योगी पुरुष होऊन ज्यानं मुक्त केलं त्याच्या स्मरणात राहून आपल्या इष्टदेवतेचा जप कर, आतमध्ये तत्वज्ञानाचा दिवा लावून, म्हणजे मी कोण आहे आणि कुणाचा आहे. मी कोण आहे तर मी शिष्य आहे. मी कोणाचा आहे तर गुरूंचा आहे. मी कोण आहे तर मी ब्रह्म आहे. मी कोणाचा आहे? परमात्म्याचा. परब्रह्म परमात्म्याचा. या अनुभवानं या पृथ्वीवर तो नाव आणि रूप घेऊन फिरत असतो. नाव आणि रूप घेऊन फिरत असतो. गंमत बघा, आपल्या आधार कार्डला चेहऱ्यापेक्षा अंगठ्याचं काहीतरी आहे ना त्यात, असं आहे की नाही? चेहरा डुप्लिकेट कुठेही मिळवेल पण अंगठा डुप्लिकेट नाही मिळणार. एका मंत्र्याचं माहिती आहे ना, महाराष्ट्रातला, हात कापून नेला होता आणि पैसे काढून आणल्यावर हात लावला आणि मग आगणी दिली. जय जय. स्विस बँकेमध्ये ऐकलंय की नाही तुम्ही? नाव नको सांगायला त्याचं, आपलं काम नाही आहे की नाही? हात कापून नेला 3-4 दिवस, तो तिथं काहीतरी थंब लागतो ना तिथं त्या ह्याच्यात स्विस बँकेत, तो लावला आणि मग ते पैसे काढून आणले आणि मग हात जोडून आगणी दिली. तोपर्यंत त्यांनी सांगितलं पोस्टमॅन, म्हणजे तोपर्यंत ते ह्याच्यावर होते, व्हेंटिलेटरवर आहे म्हणून सांगितलं. मग त्या डॉक्टरला किती पैसे मिळाले असतील बाबा. जय जय. तुमच्या जगात काय काय चालतं आश्चर्य आहे. म्हणून इच्छा नसताना आता अलीकडे मिसळावं लागते. हळूहळू मी बाहेर पडतोय लवकरच पूर्णपणे, कारण संघ येणाऱ्याची संख्या बोटावर नाही, एवढ्या मोजण्यासारखी दिसेना. त्यामुळे आपला वेळ घालवण्यात शानपण नाही. ठीक आहे ना? ज्याची इच्छा असेल त्याला दार उघडा आहे, पण एवढी बी नकावर येण्यासारखी नाही. पण आता ह्याच्या पुढेच नाही. एक सांगतो तुम्हाला गोष्ट, लक्षात ठेवा. 21 दिवसाच्या आत तुमचे संबंध जोडले जातील. किती बी कुणी अनोळखी असेल, किती, 21 दिवसाच्या आत, शास्त्रीय हा अंक आहे. तुमचे कितीही अनोळखी संबंध असेल तर ते घट्ट होतील. आणि कितीही घट्ट संबंध असले आणि दोघात काय झालं असलं तर 21 दिवसाच्या आत ते पुसले जातील. ठीक आहे ना? आणि एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या संघात आली तर 3 महिन्याच्या आत त्याचा स्वभाव कळतो. 4था महिना लागत नाही. 3 महिन्याच्या आत. आणि एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर त्यानं आपल्यापासून लपवायचा प्रयत्न केला, त्याचा स्वभाव म्हणजे बाहेर एक बोलतो आणि आत एक असतो, स्वभाव असतात ना असे भरपूर, आहे की नाही? बाहेर एक आणि आत एक, असा जर स्वभाव त्यानं आपल्यापाशी व्यक्त केला तर तो स्वभाव तुम्हाला 40 दिवसाच्या आत कळतो. किती त्याने प्रयत्न करावा. जसं म्हणतात की नाही, जर खरोखर खोकला झाला असला तर दाबून सुद्धा दबत नाही.
खरोखर कापलं असेल तर रक्त आल्याशिवाय राहत नाही. खरोखर प्रेम असेल तर प्रकट झाल्याशिवाय. तशा प्रकारे 40 दिवसाच्या आत त्याचे दोन्ही स्वभाव कळतात आणि 41व्या दिवशी तो एकटाच राहतो त्याच्या स्वभावाबरोबर. जय जय. असं श्राप आहे आणि आपल्याला वरदान आहे. 2 स्वभावाच्या व्यक्तीला श्राप आहे. तुझा चालणार किती तेरड्याचे दिवस. तेरडा नावाचा काहीतरी एक आहे ना, असा वनस्पती. तेरडा नाही तेरडा नावाचं एक वनस्पती आहे. तर ते म्हणले माझे रंग 3च दिवस, आज पांढरा, उद्या गुलाबीन, परवा दिवशी काळी पडून गेली. अशा प्रकारचे भगवंत सांगतात या जीवाला बघा, आज जन्मला इकडे, उद्या इथे राहिला आणि परवा दिवशी मग 3च दिवसात सावडायचं. इकडे खऱ्या अर्थानं आला गेला, याच्या मधलाच एक राहायचा दिवस आहे तेवढाच. एक यायचा आणि दुसरा जायचा, तिसरा जायचा आणि मधला राहायचा फक्त. तर कडक बोलले तुळशीदास इथं जीवासाठी. का बालकांड आहे. आत्ता बालकांडात जर त्याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर पुढे तरुण कांडात त्याचं काय होईल का? नाही, म्हातारपण महाकांड होईल मग पुन्हा. जय जय राम. सांगायचं असे की जर खरोखर तुम्हाला पार व्हायचं असलं तर कुठेतरी उडी मारा. धक्के खात पुन्हा नव्या योनीला प्राप्त होऊ नका. म्हणून इथं सावध केलं या, तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल म्हटले तर जिभेवर नाव ठेवा. नाव ठेवा, मोठ्यानं घ्या असं नव्हे, तुम्हाला कळेल असं. आणि पुढे 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 मग तुमच्या ते श्वासाव खेळेल. नाव रूपाचे अनुमम अशी होईल की अनिर्वचनीय, म्हणजे मी बोलू शकत नाही, मी सांगू शकत नाही, मी तुम्हाला दाखवू शकत नाही. कोण म्हणतो? अनुभवी पुरुष. मी तुम्हाला बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही. असं अकत अनामय नामन रूपा. एवढं सुख तुमच्याकडून सांडेल, एवढं सुख सांडेल, एवढा आनंद सांडेल, एवढी शांती सांडेल की लाखो लोक जरी भरून घेऊन गेली तरी ते संपणार नाही. ठीक आहे. आणि तुम्ही सुखाची खान होणार. सुखाची खान होणार. अकत अनामय नामन रूपा. पण कधी ब्रह्मसुख अनुभवी अनुरूपा. हे मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही या वाट्याला येऊन बघा आणि ब्रह्मसुख तुम्हाला भरावं म्हटलं तर काहीच पुरायचं नाही. एवढ्या अनुभवामध्ये बुडून जाल. म्हणजे डोळ्यानं सुद्धा, कानानं सुद्धा, स्पर्शानं सुद्धा आणि आत डोळे बंद करून सुद्धा सगळीकडे एक तुम्ही फक्त आनंदानं आनंदानं आनंदचा अनुभव. बोलायची गरज नाही, द्यायची घ्यायची गरज नाही, खायची प्यायची गरज नाही, अशी एक आतून स्थिती राहील. का तर ब्रह्मदेव इथे विचारतात जीवाला की डोळे उघडल्याशिवाय सूर्याचं दर्शन होत नाही, तसं वैराग्याशिवाय म्हटले भगवंतामध्ये प्रवेश होत नाही. किती वेळ झाला? 5:20, 5:30 बंद करून टाकू. जय जय रघुवीर. आता शेवटचा श्लोक. जपही नाम अनभार आर्थ भारी, मिटही कुसंकट होई सुकारी. राम भगत जगचारी प्रकारा, सुकृतिचार्यो अनग उदारा. तर हे बघ, अनेक प्रकारची संकट आहेत जीवावर आणि अनेक प्रकारचे ते प्रयत्न करत राहतो. पण हे 4 प्रकारचे भक्त सांगितलेत गीतेनं. तेच इथं तुळशीदासांनी घेतले की आर्त संकटग्रस्त जो भक्त आहे तो नाम जप करत राहतो. म्हणजे घरामध्ये साप निघाला, राम 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 करेल, बाहेर पडेल. आर्त संकट आले, नाम जप करतो, तेव्हा त्याची मोठी मोठी संकटे नाहीशी होतात. म्हणजे त्याच्या ओरडण्यानं 4 लोक गोळा होतात.
काय. आणि 4 लोक गोळा होऊन काट्या भाला बर्चे सगळं सगळं घेऊन येते, आहे की नाही. आणि तेवढ्यात ती 4-10 लोक जी गोळा झाली, त्यांनी पुन्हा कोपऱ्यात बॅटरी मारली, तर ते कुठेतरी टायरचा तुकडा होता. ह्याला वाटलं काळा नाग निघाला होता. जय जय. पण ते 4 लोक बोलवली, काट्या कुऱ्हाड्या आणल्या, हे सगळं एका क्षणात वाया गेलं. गुरुजी ऐकताय का? ऐकताय ना? खांजळत ऐकू नका. हे जसं क्षणात वाया गेलं बघा. कोपऱ्यातला नाग निघाला होता आणि जसा प्रकाश गेला तसं एका क्षणात वाया गेलं. तसं या ब्रह्मसुखापुढे हे सगळं जे एका क्षणात वाया जाईल. जय जय. समजते का? एकदा ब्रह्म अनुभव जर झाला तर एका क्षणात तुम्हाला जकळ, म्हणजे झोपून उठला, स्वप्न वाईट असो की चांगलं असो, दोन्ही काहीच कामाचं नाही. चांगलं असलं तरी त्यातनं काही घेता येत नाही, वाईट असलं तरी आपण काही जेलमध्ये जात नाही. नाही, रातभर कुणाला खून केलाय, जागा झाल्यावर पोलीस येईल का दारात? चला पोलीस स्टेशनला, येईल का? नाही ना. FIR केली म्हणून नाही ना. हे दोन्ही ठिकाणी असं आहे म्हटले. हे ज्ञानानंतर किंवा भक्तीवंत प्रेमानंतर हे असंच होतं. ठीक आहे ना? असं होतं. मग हे जर खरं आहे तर ब्रह्मदेव म्हणते, संत सांगते ते तुम्हाला खरं का वाटेना? का? अशी मोठी मोठी संकटे नाहीशी होते. ही कशामुळे झाली मोठी मोठी संकटे? तर फक्त बॅटरीचा प्रकाश पडला आणि नागाच्या ठिकाणी टायरचा तुकडा निघाला, ट्यूबचा तुकडा निघाला, वाढ किंवा काळी रशी निघाली. एका क्षणात कळलं की नाग नाही. तसं आजच्या दुःखानं, कालच्या दुःखानं, उद्याच्या दुःखानं एका क्षणात तुम्हाला कळू नये का इथं ह्याच्यात सुख नाही? मग किती वेळा चाटल्यानंतर तुम्हाला कळतं की हे कडू आहे? माऊली म्हणाले, ताटात त्या अन्नात विष असलं तर एका क्षणात ओलंडतात. त्यात नातं बघत नाही की बायकोनं बोलवलं. ताटातल्या अन्नात विष असेल तर एका क्षणात ओलंडतात. हे सुद्धा विषानं भरलेलंच ताट आहे. त्याला तुम्ही शुद्ध करायचा प्रयत्न करताय, पण ते होणार, कारण मायावी जे आहे विष. म्हणून प्रेम बी मायावी आणि वैर बी मायावीच आहे. वैर मायावी कसं? वैर मायावी कसं? आमच्या वाड्यात लग्न झालंय मागच्या आठवड्यात. ठीक आहे. त्या लग्नामध्ये काय झालं माहितीये का? समोरची जी व्यक्ती आहे आमच्या, त्या व्यक्तीचा अपमान केला ज्याच्यात लग्न ठरलंय त्याने. काय अपमान केला? तर बस्ता बघायला बोलवलं नाही. जय जय. नीट ऐकून घ्या तुमच्या संसाराच्या कथा. आणि त्यांनी सांगितले, मी म्हणून सांगतोय, ते म्हटले बस्ता बघायला मला बोलवलं नाही. ह्याच्यावरून वैर झालं. तर ते म्हटले तुम्हाला काय सेपरेट बोलवायचं का? म्हटले हो. का? तर म्हटले तूच म्हणली ना बांगड्या भरायला बायका बोलव म्हणून, बायका बोलवाय गेले. म्हणलं आता बस्ता बघायला तू बोलवायचं ना? हा म्हणले हा. पण म्हटले तुम्हाला नाही का कळत, आता हे सगळं झालंय आपल्या घरातलं आपणच बघावं. आणि ती व्यक्ती माझ्यापाशी रडली. ऐकताय ना तुम्ही? मायावी वैर. आबा ऐकताय का? ती व्यक्ती रडायला लागली माझ्यापाशी, बस्ता दाखवला नाही म्हणून, आणि वरनं अपमान केला म्हणून. आणि मी पूजेसनं पाणी घेऊन आलो, खाली तुळशीची पूजा करत होतो. त्या दोघी एकाच कपात पाणी, कपाशी चाप येत होत्या. जय जय. समोर खाटावर, मी वर बसून सांगतोय, समोर दोघी चहा पित होत्या. मी म्हणतो ओ वसुदेव वसुतम देवम कसं चानूर म्हणत, त्याने समोरच्याने बघितलं, माझ्या पुढे तिच्याबद्दल रडत होती. शपथ सांगतोय मी बापूंच्या. तिने बी ओळखलं काकांचा मंत्र मोठा का झाला. कळते का बा? म्हणून कुटुंबात कुणाचे वैराला, मायवी वैराला खरं मानायचंच नाही. आत्ता भांडतेली देव सुद्धा म्हणतो मी सगळ्याच्या भांडणात पडेन, पण नवरा बायकोच्या
काय. पण ही दोघं बी भांडली म्हणजे का नाही, देवापुढे जाऊन डोका पडते. कुठनं झक मारली, हिला आणली आहे का नाही. ही म्हणते मी कुठे मागं लागली होती. का तू का हसतोय. नाही ना, चुका दोघाच्या, देव म्हणतो मी मधी. हाय की नाही. गंमत अशी बघा की मायावीवर विश्वास ठेवू नका, मायावी सख्य विश्वास ठेवू नको. हे कामापुरते आहे. तुझं पुण्य काढून घेतील, तुझं तप काढून घेतील आणि पुन्हा तुझीच निंदा करतील. हे दुष्ट आहे. एक साखरेत विष आहे आणि एक विषात साखर आहे. समजलं ना. यांच्या दोन्ही गोष्टीला तू बळी पडू नको. तर भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. यांना पुढं न्यायसाठी संग दे, पण हे खरे नव्हे. हे मोका बघून तुला अपमानित करतील आणि मोका बघून तुझी स्तुती करतील. म्हणून भगवंतानं काय सांगितलं, तुल्य निंदा सुधीर मौनी संतुष्ट येणं की येणं अनिकेता स्थिरमती भक्तिमान में प्रिय न राहा. मला तू तेव्हा प्रिय आहेस ज्यावेळेस तू दोन्हीकडे वाहणार नाही, दोन्हीकडे वाहणार नाही. आणि गतीर कारणे संगती. जर त्याला असं वाटलं तरी सुद्धा मी तुमचाच आहे, तर तरी त्याला आत घे. बळवा ऐकतोय का. तरी त्याच्या अंतःकरणाला वाटत असेल तर तरी बी त्याला आत घे. असे 4 प्रकारचे भगवंतांनी इथं माऊलींनी ते सांगितलं. तुलसीदासांनी सुकृतीचारी अनग उदारा. या चौघांच्या बद्दल त्याचं अंतःकरण नेहमी उदार राहतं. उदारा सर्व येता. चौघांच्या बद्दल तो जरी चुकला तरी घे, जरी चुकला तरी घे, जरी चुकला, कारण तो आलाय तुझ्याकडे. दार बंद करू नको. ठीक आहे ना, कारण तो आलाय. हो. म्हणून संसाराच्या प्रेमाला बी बळी पडू नको आणि त्याच्या द्वेषाला बी बळी पडू नको. दोन्ही खरे नाहीत. प्रसंगवदान आहे संसाराचे, कारण ही मायावी आहे आणि मायेचं रूपांतर आहे. ठीक आहे. म्हणून इथं सांगितलं की ही संकट नाहीशी करायची असेल तर 4 प्रकारची सुख असतात. अर्थार्थी म्हणजे फक्त द्रव्याच्या इच्छानं, पैशाच्या इच्छेनं देवाकडे जाणारा. नात्यात कधी प्रेम नसतं, लक्षात ठेवा. सगळी नात्यातली आहे. नात्यात कधीच प्रेम नसतं, कधीच. आणि ज्यात प्रेम असतं ती कधी नातं नसतं. जय जय. हे फक्त आपला व्यवहार आहे. पण नीट जर तुम्ही शांत तुमच्यातल्या ब्रह्मचैतन्यानं ज्या अनुभवलं तर नात्यात कधीच प्रेम नसतं. नात्यात माया असती. माया जुळती आणि माया तुटते. कधीच नात्यात प्रेम नसतं. आणि हे वेदवचन आहे, व्यक्तिवचन नाही, वेदवचन आहे. अर्थार्थी आहे. तुम्ही देताय, करताय तोपर्यंत ठीक आहे. तुळशीदासांनी म्हटलं एक वाक्य बघा त्यांचे. ते म्हटले की बिना कष्टाचा 1 आठवडा खाल्लं वहिनीच्या हातचं. बिना कष्टाचं 1 आठवडा फक्त खाल्लं. दुसरा आठवडा वहिनीनं ओलांडून दिला नाही. म्हणले आम्ही तुमचे आईबाप नाही. जय जय. आणि मग आईबापाकडे गेला म्हटला तो पुत्र, आणि आईबापाकडे 1 आठवडा खाल्ला. तर आईबाप काय म्हटले, आम्हाला पोसणं तुझं काम आहे, तुला पोसणं आमचं काम नाही. राम तुलसीदासांचं सांगतोय. पुन्हा पाहुण्यांच्याकडे गेला. पाहुणे म्हटले आला त्या दिवशी पाहुणा, बरं का आला त्या दिवशी पाहुणा, दुसऱ्याशी काहीच घावे ना. म्हणजे बनवायचा तर काय विचार पडला ना. आता आजचा पाहुणा, उद्याचा पाहुणा काय, उद्यासाठी काय करायचं, काहीच घावे ना. आणि तिसऱ्या दिवशी म्हटले आता काय 3 दिवस झाले जावे ना. जय जय. हा
मायावी आहे, मायावी ओळखायचं आहे, त्यांचा व्यवहार इच्छा पूर्ण करायचे, आपल्या इच्छेनुसार पुन्हा अडकायचं नाही. त्यात पार व्हायचं असेल तर हेच आहे बघ, मरायचं असेल तर जीव द्यावाच लागतो, ठीक ना. जीव ठेवून कोणी मरत नाही, जीवन काढूनच मरावं लागतं. अक्षरशः सांगायचं इथं तेच सांगते की द्रव्याच्या इच्छेनं जग वेडं झालेलं आहे. त्याला करायचंय काय, काय करायचं. गोंदवलेकर महाराजांना आपल्या कानातली भिकबाळी भिकाऱ्याला दिली, आहे की नाही. मागितलं तर त्यावेळेस काय नाही, भिकबाळी अशी दिली कानात, संपलं. एवढंच केलं. तर ज्या शास्त्रीने ते बघितलं, ते शास्त्री म्हटले दाता बघितला की, पण असा महाराजांच्या सारखा नाही बघितला. म्हणले का, तर म्हटले द्यायला काय नाही म्हणून लंगोटी असं हात कानाला लावला, आला हे मागते पण द्यायला काय नाही, आणि त्या 2 बोटात बाळी गावली, भिकबाळी, समजते ना. द्यायला काय नाही म्हणून कानाला हात लावले. अरे मी स्वतःच निघालोय भ्रमंतीला, म्हणजे लहान वयात, आणि मला द्यायला तुझ्याकडे काय नाही, काय रे रामा काय करू म्हणून, आणि भिकबाळी गावली, काढली दिली. दाता असा बघितला, म्हटले की द्यायला काय नाही म्हणून कानाला हात लावले महाराज, अर्थात द्याव्यासाठी. आणि दुसरं म्हटले संकटातून सुटका करून घेण्यासाठी सुद्धा यांच्याकडे जाते. बरं, संकटातनं काढलं तर खरंच त्याला वाटतं का की मला त्यांनीच संकटातून काढलंय? त्याला वाटतं नाही, माझ्या पुरुषार्थानं मी निघालोय. तिसरा सांगितला, म्हटले भगवंतांना जाणून घेण्याचे इच्छेनं भजणारे आहेत. म्हणजे नेमका देव आहे कसा, चला जिज्ञासू बघू तरी देव. महाराजांच्याकडे एक आला, म्हणला महाराज आज तुम्ही काहीच करायचं नाही आणि कोणाला सांगायचं नाही, आणि जेवढी येतील तेवढ्यानं जेवायला घालायचं, बघू तुमच्यातला राम, दाखवा आम्हाला तुमच्यातला राम. म्हणजे ठीक आहे, एक शर्त, पण मी म्हणत नाही तोपर्यंत भजन बंद करायचं नाही. भजन करायला लावलं, आणि नेमकी मध्यान्हीच्या भोजनाची नैवेद्याची वेळ झाली. बैलगाडी आली, बैलगाडीचं अन्न आलं, आणि त्याला विचारलं, म्हटलं हे कुठून आलं? तयार करून आणलं, आणि थोडंसं काय राहिलं होतं भाज्या बिज्या. तर म्हटलं हे तू तयार करून आणलं, काय तयार करायचं असं आणलं, तर हे का आणलंस म्हटलं. ते म्हटले नवस केला होता 1-2 वर्षापूर्वी मागं, तो आता पूर्ण झाला, आज जाईन उद्या जाईन, आणि नेमकं आजच मला म्हटले आतून धक्का मिळाला की आजच जा, आजच चालू आहे. झालं, महाराजांनी नैवेद्य बनवलं, सगळं झालं, आणि ज्यावेळेस पंक्तीला बसायचं त्यावेळेस त्या व्यक्तीला जवळ घेतलं. म्हटले आता मला जाणायचं होतं का त्याला जाणायचं होतं? तू मला कोड्यात घातलंस, मी त्याला कोड्यात नाही घातलं, कारण त्यानं आधी जाणलं होतं की हे तर्कतीर्थ माझ्यापाशी येणार आहे, तर्कतीर्थ, म्हणून त्यानं त्याची आधी सोय केली होती. भगवंत म्हणते आपण सुद्धा जन्माला यायच्या आधीच त्यानं आपली सोय केलेली असते, ठीक आहे ना. आणि आपण मरायच्या आधीच सुद्धा सोय केली असती. मग भगवंताचं मोठेपण काय आहे लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आबा भगवंताची मोठेपण काय, तुम्ही लोक एवढी कीर्तन करणारे ऐकणारी, सगळ्यात मोठं भगवंताचं मोठेपण काय माहिती आहे का? आपल्या इच्छेनुसार आपल्याला पुढचा जन्म देतो. कळलं दिली? जी वासना इच्छा आपली आत राहिली ती पूर्ण करण्याची सोय भगवंत करतोय, हे त्याचं मोठेपण. योनी कुठली बी असेल, कळलं, पण ती तुमची इच्छा पूर्तीची सोय तिथं पुढं करतो योग्यतेच्या नुसार. हे त्याचं मोठेपण. आणि ते मोठेपण पसायदानात घातलं, जो जेवांशील तो तेला हो. एवढी महिमा अपार आहे त्याची. म्हणून पहिल्यांदाच भगवंतानं सांगितलं, शेवटी जो राहतो तो ज्ञानी भक्त माझा, त्याची माझ्याबद्दल काही तक्रार नसते आणि माझी त्याच्याबद्दल काय नसते, त्याच्याबद्दल माझी नसते आणि माझ्याबद्दल त्याची नसते, असा माझा तो 4था ज्ञानी भक्त सांगितला. का बरं?
तर भगवंताला तत्वता जाणून स्वाभाविक प्रेमानं तो भजणारा असतो. स्वाभाविक म्हणजे स्वभावच प्रेमळ. तुम्ही काल निंदा करा, आज जा, तरी प्रेमळ स्वभाव. आज निंदा करा, उद्या जा, तरी स्वभाव प्रेमळ. ठीक आहे ना. तुम्ही तोंडावर गोड बोला, माग निंदा करा, तरी स्वभाव प्रेमळ. असा स्वाभाविक म्हणजे स्वभावाचा स्वाभाविक प्रेमच असतो. आणि म्हणून सुकृती चारी व अनग उदारा असा रामभक्त आहे. तर हे चारी पुण्यात्मे या संगतीच्या निमित्तानं पापरहित सुद्धा होते. आणि शेवटी मी त्यांना पुण्यात्मा म्हणून मी त्यांच्याबद्दल उदारता दाखवतो. उदारता आणि उदारता अशी दाखवतो, उदारता की जर त्यांची इच्छा झाली तर त्यांनी या चारीतल्या कुठल्याही प्रकारे मलाच भाजावं, अन्य कुठेही जाऊ नये. ठीक आहे ना. काय मागायचं असेल तर मला माग. राग आलाय माझ्याशी काढ, क्रोध आलाय माझ्याशी काढ, लोभ झालाय माझ्याशी काढ, पण अन्य कुठल्या दुसऱ्या वाटेनं जाऊ नको. कारण चारी युगामध्ये आणि चार वेदामध्ये माझा प्रभाव मी सांगण्यापेक्षा त्यांना विचार. ज्यांनी मला प्राप्त केलंय त्यांना विचार, आणि ज्यांनी माझ्याबद्दल बोललंय त्यांना विचार. पण तरीही तुला सांगतो, जे जे जीव या कलियुगामध्ये आलेत, थांबा ऐकताय का, जे जे जीव या कलियुगामध्ये आलेत त्याने सोप्यातला सोपा म्हणजे एकच मार्ग धरायचा आणि भगवन नाम बस. म्हणून महाराजांनी बी सांगितलं, तुम्ही कामात असाल तर स्मरणात राहावा, कामात असाल तर स्मरणात राहावा, आणि रिकामा असाल तवा नामात राहावा. सोपा मार्ग. मग काय होईल तर म्हणले, जसे हे समोरच डोंगर दिसतोय तसं म्हणले तुमच्या नामस्मरणाचा डोंगरची डोंगर उभा राहील. त्या डोंगरावर तुमचा देव बसून तुम्हाला बघेल, डोंगरावरून देव तुम्हाला बघेल, आणि मग याच मायेतून काढून तुम्हाला डोंगरावर नेल. हीच ओळी समर्थाने, दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. याच मायेतून तुम्हाला काढेल आणि त्या नामाच्या डोंगरावर बसेल, आणि खाली बघशील तर नामाच्या राशी आहेत, आणि वर बघशील तर देवत्व प्राप्त केलेलं आहे, रामतत्व प्राप्त केलेलं आहे. म्हणून ते नरहार अंतर नाही. म्हणून राम आणि रामभक्तात काही अंतर नाही, राम आणि रामाच्या नामात काहीच अंतर नाही. तुलसीदासानं हे सांगायचे शेवटच्या यात की म्हणून तुम्ही सगुण असा किंवा निर्गुण असा, कुठल्याही वाटेनं तुम्हाला जायचंय की तुम्ही स्वतंत्र ठरवा, तुमच्या योग्यतेप्रमाणे ठरवा, पण दोन्हीची सांगता येणार नाही एवढी महिमा आहे. अथांग आहे, अनादी आहे, अनुपम आहे, अनंत आहे. माझ्या मते नाम हे दोन्ही रूपापेक्षा श्रेष्ठ आहे. रामाला काय बघायचं, नामात राम स्वतः येईल. म्हणून शेवट तुलसीदास आपल्याला सांगते, जागे व्हा. ते म्हणते जागे व्हा, मायेला सत्य मानू नका, मायावी प्रेमाला आणि द्वेषाला सत्य मानू नका. ठीक आहे ना. मायेच्या विठ्ठलायकी, मायेच्या द्वेषानं आणि मायेच्या प्रेमानं तुम्ही भुरळ पडते तुम्हाला, आणि तुम्ही तसा संग करता. एकाचा द्वेष झाला तर दुसऱ्याला धरता, दुसऱ्याचा द्वेष झाला तर तिसऱ्याला धरता. जसं कर्जदार बँका बदलतो, पतसंस्था बदलतो, ठीक आहे ना, तसं तुम्ही म्हटले मैत्री बदलता. ही खरी मैत्री नाही. मैत्र हा करुणेवच, ज्याच्यात करुणा प्रकट झालेली आहे, ज्याच्यात मी प्रकट झालेलो आहे त्यालाच मित्र करा, बाकी कुणाला करू नका सांगितले. आणि शेवटच्या क्षणात म्हणतात, ह्या शक्तीनं सगुण आणि निर्गुण दोघांनाही आपल्या अधीन करून घ्यायची ताकद आहे. म्हणून तुम्हाला पार व्हायचं असेल तर ते म्हणतात फक्त तेवढ्याचाच संग करा, मैत्र हा करुणेवच, ज्याच्यात करुणा प्रकट झालेली आहे, नाही का. म्हणून मोरारे बापूंचे 3 हे असतात ना सिद्धांत, सत्य, प्रेम आणि करुणा. हां, साधू तुम्हाला सत्यच दाखवत असेल तर त्याच्या संगतीत जा. ठीक आहे ना. तुमच्या चुकीला पुन्हा करुणामय त्याचा हृदय असेल, ठीक आहे ना. तुमची चूक माहीत असून सुद्धा तो करुणेनं पुन्हा क्षमा करत असेल तरच तिथं जा.
ठीक आहे ना. आणि तिसरं, तुम्ही जगात कुणाचं बी अनुभवा, पण त्याचं एक प्रेम अनुभवून बघा, त्या प्रेमात खरेपणा किती आहे, तरच तिथे जा. म्हणून सत्य, प्रेम आणि करुणा, या 3 त्यांनी आपले सिद्धांत ठेवलेत. माझे 2च, शांती आणि प्रेम. आणि हे वेदांतिक सत्य आहे. ठीक आहे ना. तुम्ही सगुणाच्या वाटेनं जात असाल तर तुम्हाला प्रेमाची नितांत गरज आहे, आणि निर्गुणाच्या वाटेनं जात असाल तर शांतीची गरज आहे. ठीक आहे ना. भक्तीच्या वाटेनं प्रेमाची गरज आहे, आणि ज्ञानाच्या वाटेनं शांतीची गरज आहे. आणि दोन्हीच्या गरजेशिवाय जीव कधी पूर्ण होत. जय जय रघुवीर समर्थ. पूर्ण करायच्या अगोदर पुन्हा एकदा सांगतो, कली विशेष नाही आन उपाऊ, या वाक्यावर पाठव. कली विशेष नाही आन उपाऊ. कलियुगामध्ये म्हणून तुम्हाला पूर्ण होण्यासाठी सगुणाच्या वाटेनं मनासज्जना भक्तिपंथीची जावे. म्हणून तुम्ही संतांच्या संगतीतच सुरुवात करा, तर तुम्हाला ते संत साधुत्व देतील आणि पूर्ण करून ते त्यांच्या वाटेने निघून जातील. तुमच्या वाटेवर ते कधी आडवंही पडत नाहीत, आणि तुमच्या वाटेवर तुम्हाला कधी ते माझ्या वाटेने ये म्हणत नाही. तू तुझ्या वाटेनं जा, साधू हो. आणि सगळ्या शास्त्रांनी सार, ठीक आहे ना, योगशिष्ट सार, हे रामजी अब आप तुम स्वच्छंद से विचरण करो. तुम्ही आता तू पूर्ण झालेला आहेस, तुला पाहिजे तसा तू राहा. यथेच्छेषु तथा करू. भगवंत तुम्हाला कधी तसा सत्पुरुष असतो, तुम्हाला कधी गुंतवत नाही. पूर्ण करण्यासाठी त्याला कधी कडक बी बोलावं लागतं, कधी तर प्रेमळ बी बोलावं लागतं. दोन्हीचा वापर करतो. तुम्हाला कुठल्या वेळी काय लागतंय हे तुमच्यावर आहे. म्हणून तो सगुणाची बी वाट दाखवतो, निर्गुणाची बी दाखवतो. ठीक आहे ना. आणि कुठल्या तरी वाटेनं का होईना तू पूर्ण हो. आणि पूर्ण होण्यासाठी एकच उपाय आहे, कली विशेष नाही अनुपाव. वारंवार तू हा नामाचा दिवा उंबरट्यावर ठेव. आज सुद्धा पहा आणि बाहेर बी पहा. चांगली गोष्ट आवडली त्याचं नाव घे, चांगली गोष्ट तुझ्या वाट्याला नाही आली त्याचं नाव घे. म्हणून भगवंतानं सांगितलंय, सुखापेक्षा भगवंताला वारंवार तुम्ही दुःख मागा, वारंवार दुःख मागा. का तर त्या निमित्तानं तुमचं उरलेलं आयुष्य पुन्हा सतयुगामध्ये तुम्हाला वापरता येईल. जर आत्ता लवकर काम झालं तर उरलेलं आयुष्य तुम्हाला पुढच्या कृतयुगामध्ये वापरता येईल, ते बी भगवत सेवेसाठी. म्हणून 2 वाटा इथं सांगितले त्यांनी. 4 वाटेने येणारे लोक शेवटी एका वाटेनं पूर्ण होतात, आणि ती वाट म्हणजे मनासज्जना भक्तिपंथीची. जय जय रघुवीर. अवधूत अंजन श्री गुरुदेव नमः. पार्वते पते हर श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर. एक पद्धत ही आहे की हाताने टाळी मुखानं नाम, आणि एक पद्धत अशी आहे की फक्त मुखानं नाम, आणि एक पद्धत अशी आहे की फक्त श्वासावर नाम, आणि एक पद्धत अशी आहे की मी बी नाही आणि नाम बी नाही.
दुसरी पद्धत अशी आहे, डोळे बंद करा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 या पद्धतीनं काय करायचं असतं, रामाची जन्मभूमी, रामाची तपस्याभूमी आणि रामाची संगभूमी याच्यावर आपण भ्रमंती करायची असते मानसिक. तर त्या दर्शनानं विशेष पुण्य लाभ होतो. आणि मग ज्यावेळेस आपलं हा मंत्र बंद होतो त्यावेळेस फक्त ती दर्शनं होते आणि श्वासावर रामनाम चालू राहतं. आणि चौथ्या स्टेपमध्ये बिंदू मात्रेनं चौथ्या स्टेपमध्ये आपणच रामरूप होऊन बसतो. देव पाहायला गेलो, आपण रामरूप होऊन बसतो. जसं समर्थ म्हणते, झालो रामरूप वयात. मग बघण्यात राम, देण्यात राम, घेण्यात राम, पण मायेत मात्र राम नाही. अशी एक शेवटची अवस्था आहे. त्याचा आरंभ बी आपणच करायचा आहे, अनुभव बी आपणच घ्यायचा आहे आणि अंत बी आपणच करायचा आहे. म्हणून पहिली गोष्ट संघ संतांचा आणि प्राप्ती साधुत्वाची. जय जय श्रीराम 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 राम.